नमस्कार, मी सई कौस्तुभ. स्वामी कृपा क्रिएशनचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. लग्न लग्न म्हणल्याला तर तुम्हाला काय आठवतं? लग्न म्हणजे फक्त एक समारंभ नाही, तर लग्न म्हणजे एक भावना असते आणि हीच भावना व्यक्त करणारं एक गाणं येते. त्या गाण्याचं नाव आहे माझं लगीन ठरलं आणि याच गाण्याचे गीतकार आज आपल्यासोबत आहेत. विनय शिर्के सर. आज आपण त्यांच्याशी नमस्कार. गप्पा मारणार. तर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की लगीन ठरलं किंवा लग्न या विषयावरती लिहिताना सगळ्यात पहिल्या कुठल्या भावना होत्या तुमच्या मनात? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर गाणं ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही नवरीच्या म्हणजे जी होऊ घातलेली नवरी आहे तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे गाणं लिहिलेलं आहे. सो हल्ली स्त्रिया तुम्ही बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत आणि स्वतःच्या लग्नाला त्या आत्मविश्वासाने सामोरे जातात. अनेक व्हिडिओमध्ये आपण बघतो की स्वतःच्या लग्नामध्ये एंट्री करताना जी वधू जी असते ती अगदी नाचत गाजत उत्साहाने येते. सो ती अशी वधू जी नव्या युगाची नवी स्त्री आहे, जी स्वावलंबी आहे, ती कॉन्फिडंट आहे, आत्मविश्वासाने भरलेली आहे, ती ह्या सगळ्या प्रोसेसला कशी सामोरी जाते. सो तिच्यात जो कॉन्फिडन्स आहे, तिला जो आनंद आहे, ती अगदी बेधडकपणे ती व्यक्त करते आहे. त्या अँगलनी हे गाणं लिहिलेलं आहे. तर सर, या गाण्यामध्ये खूप मोठे मोठे शब्द नाही आहेत, पण मोठ्या मोठ्या भावना आहेत. तर हे तुम्ही डोक्यात ठेवूनच की साधं सुधंच लिहायचं आहे की कसं? म्हणजे असं मोठ्या मोठ्या भावना किंवा मोठे मोठे शब्द नाही, हे जे मनाला सुचलं, मनाला भावलं, जे आपसूक जे मनात आलं ते अगदी साधेपणाने मांडणं. लोकांना ना साधेसुधे शब्दच आवडतात. असं नाही की काय किचकट आणि केलं तर साध्या शब्द लोकांच्या मनात पोचतात. लोक त्या शब्दाकडे आकृष्ट होतात, त्या गाण्याकडे आकृष्ट होतात. तर अशा पद्धतीने हे गाणं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, या गाण्यात वैशाली सामंत यांनी हे गाणं गायलंय. तर तुम्हाला जेव्हा कळलं की त्या हे गाणं गाणार आहे तेव्हा तुमच्या भावना काय होत्या? हे गाणं लिहिताना ना माझी अशी अजिबात म्हणजे मला कल्पना नव्हती की हे गाणं कुठल्या तरी अशा व्यक्तीकडून गायलं जाणार की जी या क्षेत्रातली प्रत्यक्ष अशी व्यक्ती आहे. आणि मुळात जी मुलगी आहे गाण्यातली ना, की ती स्वतःला कॉन्फिडंट आहे आणि ती स्वतःला समर्थपणे समोर ती येते. तर त्या अशा व्यक्तीचा जो आवाज लागणार आहे तो अशीच व्यक्ती ती आहे की ती समर्थपणे या क्षेत्रामध्ये पाय रोवून आहे आणि तिने स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. सो तो अनुरूप आवाज ह्या गाण्याला मिळाला आणि मला जेव्हा हे कळलं की त्या गाणार आहेत, त्यांनी ह्या गाण्याला होकार दिलेला आहे, तेव्हा मला तर माझ्यासाठी मी म्हटलं की मागाशी बोनस मला मिळाला हा, की इतकं छान. बरं, एवढंही नाही, त्या गाऊन नाही थांबल्या, त्यांनी व्हिडिओमध्ये पण काम करण्याची तयारी दर्शवली. तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि आमच्यासारख्या नवीन गीतकाराला हे खूप प्रोत्साहन देणारं आहे. सर, लग्नाची गाणी खूप आहेत किंवा खूप आली आहे त्याच्यासाठी. या गाण्यातून प्रेक्षकांना काय वेगळं बघायला मिळेल? ह्या गाण्यातून एक अशी त्यांना मुलगी बघायला मिळेल जी स्वतःच्या लग्नाबद्दल अत्यंत आत्मविश्वासाने बोलते, ती त्या लग्नासाठी उत्सुक आहे आणि ती सगळी प्रोसेस एन्जॉय करते आहे. हा एक वेगळा अँगल लोकांना बघायला मिळेल. थँक्यू सो मच सर. प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की प्लीज हे गाणं बघा. मी ऐकलंय, बघा आणि ऐका, कारण तुम्हालाही ते खूप आवडणार आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.